पुढची बातमी पाहूया। शिवडी न्हावाशेवा सागरी सेतूवरती स्थानिकांना टोलमाफी द्या अशी मागणी काँग्रेसने सरकारकडे केली आहे। या सागरी सेतूसाठी उरण तालुक्यातील 20 ते 30 गावांनी आपल्या जमिनी दिल्या आहेत। त्यामुळे 10 किलोमीटर टप्प्यातल्या 25 ते 30 गावांना सागरी मार्गावर टोलमाफी द्या अशी मागणी काँग्रेसची आहे। येत्या 12 तारखेला नावा सेवा सीलिंगचं आहे ते उद्घाटन होणार आहे आणि या सीलिंग वरती आहे तुम्ही पाहताय की हे टोल नाका पूर्णपणे उभा करण्यात आलेला आहे आणि या ठिकाणावरून मुंबईमध्ये जाणाऱ्या व्हेकल आणि मुंबईतनं पनवेल उरणला येणाऱ्या व्हेकलसाठी 250 रुपयाचा टोल आकारला जाणार आहे। मात्र जे स्थानिक गावकरी या ठिकाणचे आहेत जवळपास 20, 25, 30 जी गावात की त्या गावांच्या जमिनी या प्रकल्पासाठी गेलेल्या आहेत त्या जमिनीपोटी आहे ते त्यांना या ठिकाणी मोबदला दिलेला आहे। त्याचबरोबर टोल माफी करावी अशा प्रकारची मागणी करण्यात आलेली आहे। आपल्याबरोबर काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष महेंद्र गड आपण त्यांच्याशी बोलूया। सर, काय म्हणाल, तुमची मागणी आहे की स्थानिक प्रकल्प असताना टोल हा माफ करावा म्हणून? आमचं म्हणणं आहे की हा एक मी स्वतः जिल्हा काँग्रेस अध्यक्ष असून ही प्रकल्प समितीचा सुद्धा याच्यामध्ये सल्लागार आहे। हे MMRD सेतू पूर्ण होण्यामध्ये आपण पूर्ण त्यांना सहकार्य दिलं। जमिनी संमतीनं दिल्या त्यावेळेला आमचा एक ॲग्रीमेंट झालेला आहे की याच्यामध्ये ग्रामपंचायतना 5-5 कोटी रुपये देण्यात येईल। ज्यांचे आम्ही जमिनी घेतल्या त्यांना प्रत्येकाला नोकरी रोजगार या टोलवर देऊ। आणि आता काय झालंय का आंतरराष्ट्रीय विमानतळ, नेहरू रेल्वे आणि सिडकोची डेव्हलपमेंट याच्यामध्ये 100% आमच्या जमिनी घेतल्या। त्यामुळे या 10 किलोमीटर परिसरातील उरण आणि पनवेलमधील सर्व नागरिकांना त्यांनी टोल फ्री करावं ही आमची त्याच्यामध्ये मागणी। ज्या ज्या अडचणी या सेतू बनवण्यामध्ये येत होत्या तेव्हा MMRDचे कमिशनर असतील किंवा सिडकोचे MD असतील यांनी सातत्यानं मला सांगितलं की याच्यामध्ये सहकार्य झालं पाहिजे। पूर्ण सहकार्य केलं। आज पूल पूर्ण होत आहे। आमचं म्हणणं आहे की आता सर्वांना याच्यामध्ये आम्ही जे राहिलेलं आहे मच्छीमारांची सुद्धा जे काही 80% देणी दिलेले आहेत 20% देणे त्याच्यामुळे लोकांमध्ये अस्वस्थ आहे तर ती सुद्धा लवकरात या 12 तारखेच्या आत दिली पाहिजेत। ग्रामपंचायतचं अनुदान त्यांनी वर्ग केला पाहिजे आणि सर्व या 10 किलोमीटर परिसरातले जे आमचे PAP आहेत जे आता आमच्याकडे जमिनी राहिल्या आहेत आमचा जाण्याचा मार्ग हाच आहे तर आम्हाला टोलमध्ये माफी द्यावी। नक्कीच आपण पाहतो की हा जो मार्ग होता या मार्गासाठी आहे ते मोठ्या प्रमाणात जमिनी आहेत त्या स्थानिक प्रकल्पग्रस्तांनी दिल्या आहेत। त्यामुळेच आपल्याला या ठिकाणाहून जाण्यासाठी संपूर्णपणे टोल माफी द्यावी अशा प्रकारची मागणी आता पुढे येत आहे। विनायक पाटील, ABP माझा, नवी मुंबई। ABP माझा, उघडा डोळे बघा नीट।